मी काम करत आलेलो होतो, तो जात आलेला होता, तो व्यायाम करत आलेला होता, आम्ही जात आलेलो होतो, आम्ही अभ्यास करत आलेलो होतो. ही जी काय अशी आपण वाक्य बोलतो, नेहमी बोलत असतो, किंवा वयस्कर लोक सुद्धा तुम्हाला सांगत असतात, जे तुमचे पूर्वज आहेत, जे घरात वयस्क आहे ते तुम्हाला सांगत असतात, आम्ही अभ्यास करत आलेलो होतो, आम्ही काम करत आलेलो होतो, आम्ही तुझ्या वयात असताना एवढं काम करत होतो, किंवा आम्ही काम करत आलेलो असायचो, काम करत होतो आणि मग शाळा शिकत होतो. ही जी सगळी वाक्य आहेत ती वाक्य पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहेत. ओके, म्हणजे आज आपण बघणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला मराठीमध्ये चालू पूर्ण भूतकाळ असं म्हणतात. ओके, ज्याचं सूत्र आहे सब्जेक्ट, हॅड बीन आणि व्हीआयएनजी. हॅड बीन हे सगळ्या प्रोनाउन साठी आणि सब्जेक्ट साठी आपण नाउन साठी वापरणार आहोत, आणि क्रियापदाचं काय आहे, चौथं रूप आहे व्हीआयएनजी रूप, जे आपल्याला परिचित आहे. आय हॅड बीन रीडिंग, जर असं घेतलं, मी वाचत आलेलो होतो. बघा, मी अंडरलाईन केलेला भाग लक्ष द्या. वी हॅड बीन रीडिंग, आम्ही वाचत आलेलो होतो. यू हॅड बीन रीडिंग, तू वाचत आलेला होतास. दे हॅड बीन रीडिंग, ते वाचत आलेले होते. श्याम हॅड बीन रीडिंग, श्याम वाचत आलेला होता. ही हॅड बीन रीडिंग, तो वाचत आलेला होता. बघा, गीता हॅड बीन रीडिंग, गीता वाचत आलेली होती. शी हॅड बीन रीडिंग, ती वाचत आलेली होती. जरी आपण वर्ब बदललं तरी अशा पद्धतीचाच अर्थ होणार, मराठीमध्ये असंच शेवटी येणार, लक्षात घ्या. उदाहरणार्थ, आय हॅड बीन वर्किंग, मी काम करत आलेलो होतो. वी हॅड बीन लर्निंग, आम्ही शिकत आलेलो होतो. कळते का बघा. यू हॅड बीन स्विमिंग, तू पोहत आलेला होतास. दे हॅड बीन गोईंग, ते जात आलेले होते. श्याम हॅड बीन डान्सिंग, श्याम नृत्य करत आलेला होता. गीता हॅड बीन सिंगिंग, गीता गात आलेली होती. लक्षात आहे का बघा. उदाहरणार्थ, आय हॅड बीन वर्किंग फॉर सोसायटी, म्हणजे मी सोसायटीसाठी काम करत आलेलो होतो. कळते का, मी माझ्या कुटुंबासाठी काम करत आलेलो होतो. आय हॅड बीन वर्किंग फॉर माय फॅमिली. समजते, म्हणजे अशा पद्धतीचे वाक्य बोलताना आपल्याला हॅड बीन आणि क्रियापदाला आयएनजी वापरायचं आहे, लक्षात घ्या. आता कुठलंही जरी बदललं तरी अशा पद्धतीचाच अर्थ होणार, जरी वर्ब घेतलं तरी आपण. समजते का बघा. उदाहरण दुसरं आणि एक दाखवतो. समजा, आय हॅड बीन सेलिंग, म्हणजे मी विकत आलेलो होतो. ओके, समजते का, आम्ही बिझनेस करत आलेलो होतो. सांगतात बघा पूर्वज तुमचे, वडील वगैरे किंवा आजोबा तुम्हाला सांगतात, आम्ही काम करत आलो होतो, आम्ही बिझनेस करत आलेलो होतो, आमचा व्यापार होता, आमची शेती होती, आमचं दुकान होतं. आम्ही काय करत आलो होतो, म्हणजे आम्ही व्यापार करत आलो होतो. आलो होतो, करत होतो, करत आलो होतो, करत आलो होतो, म्हणजे ही वाक्य आलेलो होतो या काळातली आपण बोलतोय, लक्षात घ्या. बऱ्यापैकी रेअर यूज असलेला पण आपल्याला माहित असायला हवा असा हा टेन्स आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये परत आणखी बघा. उदाहरणार्थ, आय हॅड बीन लर्निंग, मी शिकत आलेलो होतो. उदाहरणार्थ बघा, समजा तुम्ही असंही म्हणू शकता, मी 2री पासून ते 5वी पर्यंत पुस्तकं वाचत आलेलो होतो, गोष्टीची पुस्तकं वाचत आलेलो होतो. उदाहरणार्थ, आय हॅड बीन रीडिंग स्टोरी बुक्स फ्रॉम 2nd स्टँडर्ड टू 5th स्टँडर्ड, म्हणजे मी 2री पासून ते 5वी पर्यंत पुस्तकं, गोष्टीची पुस्तकं वाचत आलेलो होतो. लक्षात आहे का बघा, तुम्ही असं सुद्धा म्हणताय. म्हणजे 2रीला तुम्ही क्रिया चालू केली, ती 5वी पर्यंत चालू होते. तुमचं आता काय, आता गोष्टीची पुस्तकं वाचत नाही, तुम्ही मोठं झालाय म्हणून तुम्ही सांगालाय असा, आम्ही गोष्टीची पुस्तक वाचत आलो होतो. कळतंय का, वाचायचो, वाचत आलतो ही आपली बोली भाषा झाली. म्हणजे वाचत आलेलो होतो. लक्षात आहे का बघा. आता या वाक्यांची सुद्धा काय होतात की 4-4 वाक्य होतात. आपण आता ती बघूया 4-4 वाक्य कसे होतात. आता पास्ट मधला हा चौथा, म्हणजे पास्ट मधला हा शेवटचा काळ आहे, लक्षात घ्या. प्रेझेंट मधले आपण 4 बघितलेत, पास्ट मधले सुद्धा 4 बघितलेत, म्हणजे एकूण झालेत 8 काळ. या 8च्या 8 काळांचं तुम्हाला PSPQ NSNQ जमायला पाहिजे, लिहायला सुद्धा आणि म्हणायला सुद्धा. आता या काळामध्ये कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह सेंटेन्स, पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह क्वेश्चन कशा पद्धतीने होणार ते आपण बघूया. बऱ्याच वेळा मला विद्यार्थी विचारतात की पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये नेमका फरक काय, कारण त्याच्यामधला अर्थानुसार, मराठीच्या अर्थानुसार आपल्याला ते फरक समजून येत नाही. यासाठी मी ते 4 वाक्य दिलेत की त्या 4 वाक्यावरून तुम्हाला नेमका त्या 2 वाक्यांच्या मधला फरक काय आणि 2 काळांच्या मधला फरक काय तो समजून लक्षात घ्या.
आता उदाहरणासाठी बघा, समजा ही वॉज वर्किंग म्हणजे तो काम करत होता. हे वाक्य आहे पास्ट कंटिन्युअस मधलं, लक्षात घ्या. हे वाक्य कुठलं आहे? पास्ट कंटिन्युअस मधलं. ही वॉज वर्किंग म्हणजे तो काम करत होता. ओके. आता हेच वाक्य मी काय करतोय, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ऍड करतोय. बघा, ही हॅड बीन वर्किंग म्हणजे तो काम करत आलेला होता. सिन्स मॉर्निंग म्हणजे तो सकाळपासून काम करत आलेला होता. मी तर जाणून बुजून काय केलं आहे, मुद्दामून इथे शब्द ऍड केलेला आहे सकाळपासून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणून. नेमका उपयोग याचा काय होतोय हे लक्षात येईल यासाठी तुम्हाला मी सिन्स मॉर्निंग असा शब्द टाकला. म्हणजे परफेक्ट आपल्याला टाइम माहित आहे म्हणून आपण सिन्स वापरतोय. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथं काय सांगितलं, यातला तो काम करत होता आणि तो सकाळपासून काम करत होता हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून काय करलं आपण की क्रिया दाखवायची होती आपल्याला, म्हणून ही हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग म्हणजे तो सकाळपासून काम करत आलेला होता. हे लक्षात घ्या की या काळामधलं वाक्य आहे. म्हणजे सकाळी ती क्रिया चालू झाली होती बऱ्याच वेळापूर्वी आणि बराच काळ ती चालत होती. बराच वेळ ती चालू होती हे दाखवण्यासाठी आपण हा काळ वापरला. आणि इथे क्रिया चालू दाखवली फक्त. म्हणजे एखादी क्रिया एका ठराविक क्षणाला चालू झाली आणि ती क्रिया परत ती भूतकाळामध्ये चालू होती हे दाखवण्यासाठी आपण या काळाचा वापर करतो. ही एक सायकल आहे, लक्षात घ्या. क्रिया चालू झाली आणि ती क्रिया काय झाली, पुढे तशीच कंटिन्युअस चालू होती हे दाखवलं आपण. ठीक आहे. आता त्याच्यातून पूर्ण झाली हे दाखवलं जात नाही. म्हणजे बऱ्याच वेळा तो अपूर्ण सुद्धा, क्रिया अपूर्ण सुद्धा असते, असेही बरेचदा लक्षात येते. आता इथे एक आणखी एक एक्झाम्पल दिलंय मी अभ्यास करत होतो. आता हे वाक्य कुठलं आहे तर पास्ट कंटिन्युअस मधलं आहे. आय वॉज स्टडिंग म्हणजे मी अभ्यास करत होतो. तुम्ही म्हणताय बघा, तू काय करत होतास, मी तुला फोन केला होता. तुम्ही म्हणताय अरे नाही मी अभ्यास करत होतो म्हणजे आय वॉज स्टडिंग. आता दुसरंही वाक्य, अरे मी तुला 2 तास झालं फोन करत होतो, तू काय करत होतास. लक्ष द्या, मी 2 तास झालं तुला फोन करत होतो, तू काय करत होतास, फोन उचलला नाही. तेव्हा तुम्ही सांगताय आय हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours म्हणजे मी 2 तासापासून अभ्यास करत आलेलो होतो म्हणून तुझा फोन उचलला नाही. आय डिडंट रिसीव्ह युअर कॉल. कळते का बघा. म्हणजे तुम्हाला या वाक्यातून लक्षात येईल की नेमका आपण याचा उपयोग कसा करतो. या 2 वाक्यांसारखीच तुम्ही आणखी वाक्य करू शकता आणि त्याचा फरक तुम्ही समजू शकता. आता आपण बघणार आहे की यामध्ये 4 वाक्य त्याची कशी होतात हे समजून घ्यायचं. PSPQ NSNQ हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, ते बघूया आपण. बघा, आपल्याला 4 वाक्य येणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक काळामध्ये त्या काळातली वाक्य 4 येणं खूपच महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ते 4 वाक्य तुम्हाला लिहिता मराठी अर्थासहित आणि ती उच्चारता सुद्धा म्हणजे म्हणता सुद्धा स्पीडनं आली पाहिजे. त्याचं प्रॅक्टिस तुम्ही करायचं आहे, लक्षात. मी प्रत्येक काळाची 4 वाक्य तुम्हाला सांगितलेले आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेत. म्हणजे पहिल्या काळापासून ते आतापर्यंत शिकवलेल्या काळापर्यंत कशा पद्धतीनं प्रॅक्टिस करते. म्हणजे आय, वी, यू, दे, हे, शी, इट हे सगळे प्रोनाउन घेऊन आणि इतर दुसरे कुठेतरी नाऊन घेऊन तुम्ही सराव करायला पाहिजे. मी प्रत्येक व्हिडिओलाही तुम्हाला सांगावले, विनंती करावली की तुम्ही काय करायचंय, प्रत्येक काळानुसार वाक्य वाढत जातात त्याचा सराव करायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता उदाहरण बघा, समजा यू हे तुम्ही प्रोनाउन घेतलं तर त्याचे वाक्य कसे होतील. यू हॅड बीन रिडिंग म्हणजे तू वाचत आलेला होतास. ओके, आपल्याला माहित आहे कसे होतील. हॅडला समोर घ्यायचं, बाकी आहे तिथं ठेवायचं. हॅड यू बीन रिडिंग तू वाचत आलेला होतास का. यू हॅडंट बीन रिडिंग तू वाचत आलेला नव्हतास. हॅडंट यू बीन रिडिंग तू वाचत आलेला नव्हतास का. बरोबर आहे. समजा आय असतं, आय हॅड बीन वर्किंग मी वर्ब बदललं, मी काम करत आलेलो होतो. आय हॅड बीन वर्किंग मी काम करत आलेलो होतो. हॅड आय बीन वर्किंग मी काम करत आलेलो होतो का. आय हॅडंट बीन वर्किंग मी काम करत आलेलो नव्हतो. हॅडंट आय बीन वर्किंग मी काम करत आलेलो नव्हतो का. समजा इथे दुसरं असतं, गीता हॅड बीन सिंगिंग गीता गात आलेली होती. हॅड गीता बीन सिंगिंग गीता गात आलेली होती का. गीता हॅडंट बीन सिंगिंग गीता गात आलेली नव्हती. हॅडंट गीता बीन सिंगिंग गीता गात आलेली नव्हती का. समजा आता दुसऱ्या वर्बाने घेतलं, समजा कुठला आहे, वी हॅड बीन स्टडिंग आम्ही अभ्यास करत आलेलो होतो. वी हॅड बीन स्टडिंग आम्ही अभ्यास करत आलेलो होतो. हॅड वी बीन स्टडिंग आम्ही अभ्यास करत आलेलो होतो का. वी हॅडंट बीन स्टडिंग आम्ही अभ्यास करत आलेलो नव्हतो. हॅडंट वी बीन स्टडिंग आम्ही अभ्यास करत आलेलो नव्हतो का.
समजते का बघा. मी आता तुम्हाला 2-4 प्रोनाऊन घेऊन वाक्य चार्जर कसे होतात ते सांगितलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं आहे की सिंपल प्रेझेंट पासून ते पास्ट परफेक्ट कंटिन्युअस पर्यंत जेवढी वाक्य एक सब्जेक्ट घ्यायचा आणि त्याची वाक्य तयार करायची लक्षात घ्या. पहिला लिहून काढा म्हणजे तुमच्या लक्षात येतील. आता किती होतील? सिंपल प्रेझेंट मधली 16 आणि याची पास्ट परफेक्ट मधली एका वाक्याची 16 होतील. लक्षात आहे का बघा. समजा असं जर आपण केलं उदाहरणार्थ काय, समजा आय स्पीक, आय स्पीक म्हणजे मी बोलतो. समजा जर असं घेतलं आपण वाक्य आय स्पीक, तर याची पहिला प्रेझेंट मधली सिंपल पासून 4-4 करत यायचं. ह्याच्यामध्ये सूत्र ऍड करत जायचं. ती 16 होतील वाक्य प्रेझेंट मधल्या 4 काळांची आणि पास्ट मधल्या 4 काळांची 16 अशी 32 वाक्य होतील. लक्षात घ्या. कळते का बघा. उदाहरणासाठी तुम्हाला मी इथं म्हणून दाखवतो. आता आय स्पीक, आय स्पीक मी बोलतो. डू आय स्पीक मी बोलतो का? आय डोंट स्पीक मी बोलत नाही. डोंट आय स्पीक मी बोलत नाही का? शिस्तीत म्हणून दाखवतो. आय एम स्पीकिंग मी बोलत आहे. एम आय स्पीकिंग मी बोलत आहे का? आय एम स्पीकिंग मी बोलत नाही. एम आय स्पीकिंग मी बोलत नाही का? आय हॅव स्पोकन मी बोललेलो आहे. हॅव आय स्पोकन मी बोललेलो आहे का? आय हॅवंट स्पोकन मी बोललेलो नाही. हॅवंट आय स्पोकन मी बोललेलो नाही का? आय हॅव बीन स्पीकिंग मी बोलत आलेलो आहे. हॅव आय बीन स्पीकिंग मी बोलत आलेलो आहे का? आय हॅवंट बीन स्पीकिंग मी बोलत आलेलो नाही. हॅवंट आय बीन स्पीकिंग मी बोलत आलेलो नाही का? प्रेझेंट मधली 16 संपली. आता पास्ट मधलं आय स्पोक मी बोललो. डिड आय स्पीक मी बोललो का? आय डिडंट स्पीक मी बोललो नाही. डिडंट आय स्पीक मी बोललो नाही का? आय वॉज स्पीकिंग मी बोलत होतो. वॉज आय स्पीकिंग मी बोलत होतो का? आय वॉजंट स्पीकिंग मी बोलत नव्हतो. वॉजंट आय स्पीकिंग मी बोलत नव्हतो का? आय हॅड स्पोकन मी बोललो होतो. हॅड आय स्पोकन मी बोललो होतो का? आय हॅडंट स्पोकन मी बोललेलो नव्हतो. हॅडंट आय स्पोकन मी बोललेलो नव्हतो का? आय हॅड बीन स्पीकिंग मी बोलत आलेलो होतो. हॅड आय बीन स्पीकिंग मी बोलत आलेलो होतो का? आय हॅडंट बीन स्पीकिंग मी बोलत आलेलो नव्हतो. हॅडंट आय बीन स्पीकिंग मी बोलत आलेलो नव्हतो का? अशी तुम्ही वाक्य स्पीडनं म्हणायचा सराव करा. स्पीडनं ज्यावेळी वाक्य तुम्ही म्हणायला सुरुवात कराल त्यावेळी तुम्हाला कुठलंही मराठी वाक्य सांगितलं की लगेच तोंडपाठ लगेच होणार. लक्षात लगेच तुम्ही तोंडपाठ असल्यासारखं सांगणार. कुठलंही वाक्य सांगितलं. असा मला 12-13 वर्षाचा हा एक्सपिरियन्स आहे. त्यानुसार बघा बरेच मुलं जे आहेत 5वी-6वीची जरी असलीत किंवा कॉलेजची कुठली असलीत, गृहिणी जरी असल्या तरी त्यांना ही इंग्लिश बोलायला या पद्धतीने येणार आहे. इंग्लिश कुठलंही समजणार आहे. अशा पद्धतीनं सराव हा झालाच पाहिजे. तुम्ही 200 पानी वही घाला आणि त्यानुसार अशा पद्धतीने सराव करा म्हणून मी सांगितलेलं आहे. तुम्ही कुणीही असाल, तुम्हाला थोडे वर्ब पाठ असतील त्याचे 3 रूप आणि अर्थासहित पाठ असतील आणि असे टेन्स जर तुम्ही शिकत असाल तर निश्चित तुम्हाला इंग्लिश बोलल्यापासून, इंग्लिश समजल्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. थँक्यू.